सर्व स्पर्धांत परीक्षेसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 25 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 घोडा, 2 पहिला, 3 तो, 4 आला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तो. प्रश्न क्रमांक 2. पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. परिस. ऑप्शन क्रमांक 1 तुलनावाचक, 2 परिणामवाचक, 3 विरुद्धवाचक, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तुलनावाचक. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आहे. ऑप्शन क्रमांक 1 कुंड, 2 झरा, 3 सरोवर, 4 नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 झरा. झरा हा शब्द पुल्लिंगी आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 हाड, 2 दूध, 3 दगड, 4 ढेकूण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दूध. दूध हा शब्द तद्भव प्रकारात मोडतो. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीमध्ये रूढ झालेला नाही. ऑप्शन क्रमांक 1 भेड, 2 सूड, 3 भांडे, 4 पिता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भांडे. हा शब्द कानडी भाषेतून मराठीमध्ये रूढ झालेला नाही. प्रश्न क्रमांक 6. आकाशामध्ये गमन करणारा यास काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 तट, 2 खग, 3 द्विज, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 खग. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी राजा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन क्रमांक 1 चोर, 2 वजीर, 3 रवी, 4 नूप. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नूप. प्रश्न क्रमांक 8. शिपाई शूर होता या वाक्यातील शूर हे काय आहे. ऑप्शन क्रमांक 1 नाम, 2 विशेषण, 3 क्रियापद, 4 सर्वनाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विशेषण. प्रश्न क्रमांक 9. वाघ्या या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द कोणता. ऑप्शन क्रमांक 1 वाघ, 2 मुरळी, 3 वाघीण, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुरळी. प्रश्न क्रमांक 10. घ हा वर्ण कोणत्या प्रकारात मोडतो. ऑप्शन क्रमांक 1 कंठ, 2 तालव्य, 3 दंत्य, 4 मूर्धन्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कंठ. प्रश्न क्रमांक 11. मेष पात्र या शब्दाचा अर्थ काय आहे. ऑप्शन क्रमांक 1 बैल, 2 मेंढा, 3 बावळट, 4 भांडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बावळट. प्रश्न क्रमांक 12. कांदेपोहे हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 4 मध्यम पदलोपी समास, 3 मध्यम पदलोपी समास, 4 द्वंद्व समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्यम पदलोपी समास. प्रश्न क्रमांक 13. वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाऐवजी कोणता शब्द वापरला जातो. ऑप्शन क्रमांक 1 विशेषण, 2 सर्वनाम, 3 क्रियाविशेषण, 4 क्रियापद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सर्वनाम. प्रश्न क्रमांक 14. बागेत मोगऱ्याची फुले सजली होती या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 अज्ञात, 2 विधानार्थी, 3 स्वार्थ, 4 संकेतार्थ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्वार्थ. प्रश्न क्रमांक 15. त्याने आता घरी जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोग, 2 कर्तरी प्रयोग, 3 भावी प्रयोग, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भावी प्रयोग. प्रश्न क्रमांक 16. मी मुंबईला जाईल या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 वर्तमान काळ, 2 भविष्यकाळ, 3 भूतकाळ, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 17. उंदीर मांजराकडून मारला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोग, 2 कर्तरी प्रयोग, 3 भावी प्रयोग, 4 नवीन कर्मणी प्रयोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नवीन कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 18.
बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली? ऑप्शन क्रमांक 1 पु ल देशपांडे, 2 रंगनाथ पठारे, 3 दया पवार, 4 त्रे की सरदेशमुख. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 त्रे की सरदेशमुख. प्रश्न क्रमांक 19 युवती या शब्दाचे खालीलपैकी अनेक वचन कोणते? ऑप्शन क्रमांक 1 युवती, 2 युवा, 3 युवत्या, 4 मुली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 युवती. प्रश्न क्रमांक 20 हिरवे डॅश डॅश पेरू. योग्य शब्द निवडा. ऑप्शन क्रमांक 1 आंबट, 2 गोड, 3 गार, 4 मऊ. हिरवे ऑप्शन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गार. हिरवे गार पेरू. प्रश्न क्रमांक 21 पांढरा कावळा म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 1 निसर्गात नसलेली गोष्ट, 2 अदृश्य गोष्ट, 3 दुर्मिळ गोष्ट, 4 एक श्राप. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 निसर्गात नसलेली गोष्ट. प्रश्न क्रमांक 22 सरकारी पाहुणा म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 1 नोकरदार, 2 कैदी, 3 सरकारी कर्मचारी, 4 सैनिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कैदी. प्रश्न क्रमांक 23 18 गुणांचा खंडोबा. यासाठी योग्य पर्याय निवडा. ऑप्शन क्रमांक 1 देवमाणूस, 2 सर्व गुण संपन्न, 3 मूर्ख माणूस, 4 लबाड मनुष्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लबाड मनुष्य. 18 गुणाचा खंडोबा म्हणजे लबाड मनुष्य. प्रश्न क्रमांक 24 करवंदीची काय असते? ऑप्शन क्रमांक 1 गाथण, 2 मुळी, 3 जाळी, 4 गठ्ठा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जाळी. करवंदीची जाळी असते. प्रश्न क्रमांक 25 केळी या शब्दाचे एक वचन करा. ऑप्शन क्रमांक 1 केळी, 2 केळ, 3 केळ्या, 4 केळे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 केळे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.